गोपींनी केलेल्या कात्यायनी व्रताची सांगता करताना भगवान श्रीकृष्णाने गोपींना आश्वासन दिलं होतं की प्रिय गोपीनो, शरत्काली मी तुमच्याशी क्रीडा करीन. त्याप्रमाणे यमुना तटाची सर्व गोपी जमलेल्या आहेत. शारदीय चांदण्यात कृष्णापुढं नम्र होतात त्या गोपी म्हणाल्या, नतस्मते नाथ पदारविंदम बुद्धींद्रिय प्राण मनोवचोभी. गोपींची ती लीनता पाहून वासुदेव श्रीकृष्णाला आनंद झाला. त्यानं गोपींना रास क्रीडे करता आवाहन केलं. त्या श्यामसुंदराभोवती सर्व गोपी जे आहेत ते जमलेले आहेत. हो ना, संभा तुझी कालवड. असला खोड्या जनावर आपण बघितलं नाही. संभा रे हो ना. अरे काय करते तिथं बसून? जितक्या गोपी तितकी वेगवेगळी कृष्णरूप धारण करून रास क्रीडेला सुरुवात झाली. प्रत्येक गोपीला आपल्या जवळ कृष्ण हे पाहून अतिशय आनंद झाला. कृष्ण गोपींचा हा अद्भुत खेळ पाहण्याकरिता आकाशात देवांच्या विमानाची दाटी झाली. कृष्ण मुरली वाजवित होता. गोपींच्या पायातील नुपूर, हातातील बांगड्या, कमरपटांच्या घागऱ्या यांचा संमिश्रणात जहते मुरली रवाची साथ करीत होता. बरं काय, काळ्या मेघातून जशा विजा तशा त्या श्यामवर्ण कृष्णाबरोबर गोपी शोभू लागल्या. त्या समयी तालाबरोबर पावलं टाकताना, अंग हलवताना, कंबर वाकिवताना, पदर सावरताना, नेत्रबाण फेकताना, कानातील कुंडल हलताना, अंगावरील दागिने हेलकावताना, त्या मधुरस्वरानं कृष्णगीत म्हणणाऱ्या गोपी इंद्रसभेतील साक्षात अप्सराच आहे की काय असं वाटलं. अशा रीतीनं रास क्रीडेत दंग झालेल्या गोपी आपलं देहभान विसरले आहेत असं पाहून भगवंतानी जे आहे ते लीला करण्याचं योजिला आहे. बरं काय, भगवान श्रीकृष्ण एकाएकी गुप्त झाले. कृष्णाचं रूपडं नाहीच होतात. गोपी देहभानावर आलेल्या आहेत. पण दशदिशात फिरून गेलेला कृष्ण त्यांना कुठंच दिसेना. त्या थांबावल्या, वावरल्या, कावऱ्या बावऱ्या झाल्या, सैरावैरा धावू लागल्या. कुठं गेला तो कृष्ण? कुठं गेला तो कृष्ण? त्यांचा कंठ दाटून आला. नेत्रातून पाणी वाहू लागलं. त्या वृक्षलतांना अर्जवून पुसू लागल्या. कुठं गेला तो सावळा घनश्याम? कुठं गेला तो मुकुंद मुरारी? कुणी पाहिला का हो? आमचा मुकुंद कुणी देखिला का हो? कुठं गेला तो नंदकुमार? कुठं गेला तो श्याम सुंदर? वृक्षलतानो, सांगा हो बाई, आमचा मुकुंद कुणी पाहिला का? सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, रास क्रीडा करिता वनवाड. सखे होतो आम्ही विषय विचार, टाकून गेला तो गिरिधारी. कोठे गुंतून बाई हा राहिला. हे रताळ्यानो, जनावर घुसली शिवारात आणि तुम्ही काय गाडवा हाकता होय? उन्हाची उन्हाची नेता कटाव कोंडवाडा. जनावर कुणाची तोंड कुणावर टाकता? आज ज्याची असतील तर बघील, नाहीतर डोळा झाकील. दावा कोंडवाडा आमच्या बाजूला काय जाते? असं लई माधुरीपणानं बोलतीस, धावतोच कोंडवाडा. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. मंद्राद्री सारिका द्रोण क्रोधे उत्पाटीला वळे. आणिला मागुता नेला आला गेला मनोगती. मनाती टाकेले मागे गतीची तुलना नसे. अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे. तयाची तुलना कोठे मेरू मंडार कुठे. का रक्त देखिले डोळा दातिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाढे भिजले शून्य मंडळा. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्रास्त्र माद्रही. पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करण्या. भूत प्रेत संबंधाने लोकव्याधी समन्वयी. नाथकी तुझती चित्तळा आनंदे भीमदर्शना. असं का किंचाळतोयस?
सपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महाद्युतिं तमोरिं सर्वपापगुणं कविशान्तसुताराभं धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं बुद्धिभूतम त्रिलोकेशम. बरं झालं एकाची तार तुटली ते. घसा खरवून रेतायत गाढवासारखे. तसंच झोडकं फोडून गळ्यात अडकवलं पाहिजे. आणि हे तुटकं तुमचं डोक्यावर घातलं पाहिजे. बरा दिसेल चिपळ्याचं पांगुळ. चिपळ्याचा पांगुळ स्तोत्र म्हणतो कळत नाही. थोबाड रंगवून जास्त बोलशील तर. कुणाच थोबाड रंगवायला तो काय देवळातला बेवारशी हनुमंत आहे वय. ए बेवारशी हनुमंत्या खाली ये म्हणजे मी दाखवतो तुला काय आहे ते. येतोच खाली. होऊन जाऊ द्या सामना. नाटा पोऱ्या सकट येतो. काका कुठं आहे? आत आहेत. हो काका खरंच आले की हो. मग भीतो की काय? कसा ढोलक फोडतो तेच बघतो मी. शिवऱ्या हाण ठाक. गौशा धर फेर गवळणी कर. शास्त्री बुवा, काय रे होणार? तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या. हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय. पुराणातलं नव्हे. त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिल्या. एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला. गोपी म्हणाल्या, सांगा मुकुंद कुणिघा वाजला. सांगा मुकुंद कुणिघा पाहिला. 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 राजक्रीडा करता मनमाळी हो. राजक्रीडा करिता मनमाळी हो. सखे होतो आम्ही विषय विचारे. सखे होतो आम्ही विषय विचारे. टाकून गेला तो गिरधारे. टाकून गेला तो गिरधारे. उठे गुंतून बाई हा राजला. सांगा मुकुंद कुणिघा पाहिला. 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 भूषण आहे. गोपी आळविती हे व्रजभूषण आहे. वियोग आम्हाला गी तुझा नास आहे. वियोग आम्हाला गी
बोलावून सुता प्रतिनंदजीचा, बोलावून सुता प्रतिनंदजीचा. प्रेमपदी यदुकुळ टिळकाच्या, प्रेमपदी यदुकुळ टिळकाच्या. पुन्हा जोड हे शब्द म्हणे होनाजी. हा म्हणे हो नाजी, हा म्हणे हो नाजी हा, हा म्हणे हो नाजी हा, म्हणे हो नाजी हा. म्हणे हो नाजी देहा वारला, सांगा मुकुंद कुणीला पारला. सांगा मुकुंद कुणीला पाहिला, सांगा मुकुंद कुणीला पाहिला, सांगा मुकुंद कुणीला पारला, सांगा मुकुंद कुणीला पारला. सांगा मुकुंद, सांगा मुकुंद कुणीला पाहिला, सांगा शाबास शाबास. मी त्या विरही गोपींचं वर्णन केलं, पण तू त्याचं कवन केलंस. हो ना, कवन केलंस. शास्त्री बुवा, शास्त्री बुवा. या विठाबाई. कोण हो ही माणसं शास्त्री बुवा? कोण रे तू? बाळ्या? बिठा खरंच की पार चुकलं. अरे मुर्दाडा, चांगला शिंप्याचा रोजगार सोडून तमासगीर झाला ते काय? तमासगीर ना, मग हाच तो शेजारच्या घरात डोकं उठवीत होता. आणि इथं का रे आलास? त्याची लावणी ऐकायला. हो ना, तू इथं? रात्र झाली तरी जनावर आली नाहीत म्हणून आकांड झालाय घरी. आणि काय करावं पोराला? तुम्ही त्याला कुरवाळावं, त्याच्यावरून लिंब लावून उतरावा. विठाबाई, तुमचा होना गुरवळणारा गुराखी नव्हे, शब्दांची ओवळण करणारा कवी आहे. ऐका त्याचं कवन, मग बोला. शास्त्री बुवा, मला कळत नाही तुमची नावाजणी. हो ना, तुझं हे पहिलं कवन खाला हिच्या ओट्यात. तिच्या आशीर्वादानं तुझ्या शब्दांना मोल चढेल, वाणीचं तेज वाढेल. सांगा मुकुंद कुणीला पारला, सांगा. सासूबाई, जनावर कोंडवाड्यात घातली म्हणून मामाने तुंबळवाद करून घर डोक्यावर घेतलं आहे. ऐकलं शास्त्री बुवा, आता काय करावं ह्या कर्माला? जनावर त्या होण्याची नवत, जनावर हाय ती माझी, आणि तुम्ही त्यांना कोंडावड्यात टाकता. काय करावं? रडावं तुमच्या पुढं. शेंगेला आलेल्या तुरीचे खराटे झाले. आता सालभर पोटाला बिब्बा घालावा का चोऱ्या कराव्या? कान धरा तुमच्या भाच्याचा, फुकट माझ्यावर का तोंड टाकता? होण्या, ही रीत तुझ्या बापाची का तमासगीर चुलत्याची? जनावर मोकाट सोडून काय रेवड्या खात होतास? तुझ्या घरची जनावर गेली असती म्हणजे कळ उमगली असती. तुझ्या आईकडे पाहून तुझी फार गय केली. निघ निघ माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता. तुला काय दिवे लावायचे असतील ते पुण्याला आपल्या घरी लाव. जा. कोण विठाबाई? हो ना, कुठे निघाला तुम्ही? पुण्याला जातो शास्त्री बुवा. पुण्याला? कसा का उचित ठरला बे? ते जनावर कोंडवाड्यात गेल्याचं काल नाही का ऐकलं? होना पडला छंडिस्ट. या उपर राहणं इथं बरं नाही म्हणून ठरवलंय. गाईलाही बरोबर नेणार? होय. खपेल का चाल तिला पुण्या पावे तो? बरं न्या, वाटेत मिळाली तर शुभ शकूनच आहे. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समहा. आई, शास्त्री बुवाने शंका घेतली ते बरोबर आहे. ही काही पुण्याबाबत दम धरायची नाही. मग बरं झालं, घटकाभर थांबून जाऊ. तू भाकरी खाणार असेल तर खाऊन घे. थांब, आधी या गायचं बाळणपण. घोंगड बांधून आडोसा करू दे मला. आई, आता तू बघ ह्याच्याकडं.
सायंकाळी एके मेळी द्विजगण अवघे वृक्षे अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी प्रभात काळी उठून कावडी तीर्थपथ लक्षे करुणी सडा संवादन गोपी कुंभ घेऊन कुक्षे यमुना जळासी जाती मुकुदा दध्योदन भक्षे. आई व्याली काय? हेच का तमासगीर बाळाभैरूचं घर का विचारावं कोणाला तरी? हेच ते घर. दापारचे ताप नाही ऐकले? साहेबाची अक्कल केव्हा चालल याचा नेम नाही. श्रीमंतांच्या वाड्यात फूट झालेलं साहेबाला संगमावर कळतं ते उगीच नाही. आणि तुम्ही तरी कसे हो असे आश्राप चाकरी करता बाजूला साहेबांची आणि दब तुंतण्याची ओळख नाही. अगं बाया, कोण गावचं मुसाफिर आपण? आतले का हे मुसाफिर वर श्रीमंताकडचं राहत ये. या आत या. या 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 काय श्रीमंतांच्या आज्ञा? तुम्हाला आज्ञा कशाची? तमाशाची. आज कोण्या साहेबाला बोलवलंय श्रीमंतांनी? काय म्हणता? जरा निवडक संच पाहिजे. अहो गुणाची कदर करणारे भेटल्यावर माणसाला काय होत होता. बरं आहे येतो. निघाला प्रहर रात्र भावतो या. हा जी 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 जी. हा तुमचा नाचा वाटतं. मोठा कसबी दिसतोय. अहो जरा जपून जरा जपून. अगं बाई, राम 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 राम. विठाबाई अशी अवचित आली आज. अरे बाजीराव साहेबाकडून सुपारी द्यायला आले होते तमाशाची. हो ना, तू थांब इथंच. हो ना, अगदी बोलावणं धाडल्यासारखं आलाच बघ. चल आज वाड्यात म्हणजे श्रीमंताचा थाट कसा असतो ते दिसेल. विठाबाई तू आलीस हे बरं झालं. पण श्रीमंताच्या वाड्यावर दूध घालायची लई जिकीर झाली होती. जिकीर व्हायला काय झालं? मानाचं काम आहे ते, धर्माचं थोडंच आहे. हे बघ हो ना, तुझ्या चुलत्याच्या तमाशाचे ढंग मला मुळीच पसंत नाही. त्यांचा वारा लागू नये म्हणून मी सासवडला राहिले होते, समजलास? तमाशा श्रीमंताच्या वाड्यात असो नाही तर छत्रपतींच्या रंगमहालात असो, आपल्याला जायचं नाही. आपला वडलोपार्जित गवळ्याचा धंदा बरा, आपण बर. त्या वासाखाली पेंडा हंतर
आणि ते गोनपाट घाल त्याच्या अंगाखाली. मी गायला खिचडं भरते. भैरव, आज अगदी निवडक सण पाहिजे बघ. साहेब येणार म्हणे तमाशाला. तो गौशा जरा लचकदार होता तर तो बाळा कारंजकरावर नादावला. शिवऱ्याचा ढोलक्यावर कडक चालत होता त्याचाही पत्ता नाही. ते गेले शेण खायला सासवडला. तो बाळ्या कारंजकर फूस लावणार आहे ना. जाऊ द्यात लेखाचं उकीड फुकीत. ह्यो आला गौश्या. शिवऱ्याही आला. काय रे, त्या बाळ्याच्या नादानं कुठे उधळला होता? आज वेळेवर आला म्हणून बरं, नाही तर लात बसली असती कमरत. कुठं आहे तो बाळ्या? निघावं हळूहळू. हा हा, चला श्रीमंताकडे जायचं आहे. आटप लवकर. वा वा, हा 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 हा, चला. अरे, आमचा हो ना कुठे दिसत नाही. त्याला आज जरूर नेलाच पाहिजे. हो ना. जायचं नाही हो ना. मगाशी सांगितलं विसरलंच इतक्यात. नाही जायचं तर राहिलं. ठेव पाठी खाली झाकून त्याला. सासवडावरनं आणलाच तरी कशाला. माझ्या घरी तमाशाची वद अशी चालायची. चल भैरू, तिला वाटतं पदराखाली ठेवावं त्याला. ठेव. झाकून ठेवलास म्हणून मिशा फुटायच्या राहतात वय. त्या तर फुटल्यातच, पर तमाशाचे शिंग नकोत फुटायला. रासा शेण गोट्यात. आला का शिंपी बुवा? हा, आलं आलं. आणि बरोबर त्या शिवल्याला नेलं होतं ना. शिवरे कधी रे? माझ्या फडात फूट पाडायला आलायस होय. सासवडला चांगली जोडपट्टी खाल्ली का नाही? सासवडला तोंडावर मुस्कान फोडून देईन. जाऊ द्या जाऊ द्या. आता बोलून काय फायदा. चला रे. दुसरा फड उभा करतो तमाशाचा. होनाला एक घेतो त्यात आणि वरचढ करून दाखवतो. होदा, तू नाही गेलास काकांच्या बरोबर? नाही गेला. काही पंढरीची वारी अंतरली नाही ना. आणि तुझी जोडेपट्टी झाली ती पुरली नाही वाटतं. बाळाभाऊचं म्हणता हो. बरं झालं विटाळ फिटला. इथं कोणाला हौस आहे तमाशाची. आपला सुईदोरा बरा, आपण बरं. ह ह ह. हो ना. काल सासवडला म्हटलेली लावणी माझ्या तोंडात असून बत्ताशासारखी विरघळते बघ. बाळा, ते शास्त्रीबाबांच्या प्रसादाचं कवल. कुणाचं का असे ना. सांगा मुकुंद कुणी गा पाहिला, सांगा मुकुंद. हो ना, तू मनात आणशील तर शाहिराचा तुरा लावशील. बाळ्या, विटाळ फिटला म्हणतोस, पण ढोलक्यावरचा हात अजून नाही चुकला. तेच सांगत होतो होणाला. नको तो तमाशाचा छंद. फंदीबुवाचं कीर्तन आहे आज रामजी नायकाकडं. म्हटलं आपण कीर्तनाला जाऊ. नको रे बाबा, तो आलाय दमून. झोपू दे त्याला. सकाळी जायचं वाड्यावर दूध घालायला. श्रीमंतांच्याकडे होय. हा, झोप झोप झोप. तू जा बघू. चल.
बनो है, केसर घोल के रंग बनो है, अब तुम लाल खाओ, लाल खाओ, लाल खाओ। कोणीतरी आलं वाटतं, बघते. हा, उठा, गाणं सुरू कर. हात मेल्या, तू आलास होय? मग तुमचं ध्रुपद धमाराचं दळण ऐकायला माझ्याशिवाय कोण येणार? सांगतोय कधीपासून, लावणीचा बाज म्हटला नाहीस ते हे असंच चालायचं. रागदारीचा नक्षा उतरील अशी लावणी? हो हो, अशी लावणी. आहे का तयारी? त्या कसबीने कोल्हाटणीच्या चटोर लावण्या? थांब ग तू, काय थोर तोंडाने सांगतोय ती ऐकू दे. श्रीमंतांनी तोंडात बोट घालावा अशी देतो लावणी. कशाला पाहिजे तुझ्या रागदारीची मिजास? कालच ऐकले मी. जिथं जावं तिथं हेच ऐकायला नको ते ऐकावं लागतं. घरीदारी सारखंच. ही माडीवरची गाडी चालली ती म्हणतेस होय? मग ह्याच रस्त्याने जावं असं कोणी सांगितलंय? खरंय, पण वाड्यावर जायचा रस्ता हाच. हो ना, काल तू ते पठारावर काय म्हणत होतास बरं ते तरी म्हण. म्हणजे सकाळच्या प्रहरी हे तरी ऐकायला नको. रस्त्यात म्हणू? हो म्हण. आनंद कंदा प्रभात झाली, आनंद कंदा प्रभात झाली, उठी सरले राते, उठी सरले राते, काढी धार क्षीरपात्र घेऊन धेनु हंबरते, लक्षितात वासुरे हरे, धेनु स्तन पालाला, आनंद कंदा. काय ऐकलंस? काय ऐकलंस? शब्द गेला पण सूर राहिला तो ऐकते. शब्द गेला जाऊ दे, सूर राहिला त्याचं काय? आणि हा सूर नव्हे ना कसबेडे कोल्हाटणीच्या लावणीचा? छी, असं काय बोलतोस? हा सूर निराळ्याच आभाळात घुमणारा आहे. अशी रागदारीच्या मकरात नटून बसणारी लावणी असेल तर अशी याहून सरस. मग काय म्हणणं आहे तुझं? याहून सरस, याहून सरस. किती गोड आहे खरीच. या लावणीत पाखरं उडतायत, वारा वाहतोय, नदीवर गवळणी पाणी भरताय, सगळ्या सासवडच्या पठारावरच्या. कारण तो आहे अजून आईच्या पदराखाली. तिथून त्यानं सासवडला जे बघितलं त्याच्यावर केलं हे कवन. याहून सरस लावणी पाहिजे असेल तर आईच्या पदराऐवजी तुझ्या पदराचा वारा त्याच्या काळजावरून जायला पाहिजे. झाडावर उडणाऱ्या पाखराऐवजी तुझ्या नजरेची पाखर त्याच्या समोर उडणारी पाहिजे. तिथल्या माळ रानाऐवजी तुझ्या जवानीचा भर त्याच्या भोवती फुलला पाहिजे. मग बघ त्याच्या लावणीत असे शब्द येतील जडण मोत्याची आणि घडण कलावंताची.
या पावनखणीच्या बाजारात उभी राहून ते शब्द आपल्या गोड गळ्यातून तू बाहेर फेक. इथं या माडीवर गिऱ्हाईकांची पायधूळ आणि मोहरांचा खच पडलेला तुला दिसेल. काय मी म्हणतोय खरं नाही वाटत? पण हे व्हायचं कसं? मी सांगतो, तो अश्राप आहे अगदी. त्याला जुलवून भुलवून खुशीत आणला पाहिजे. पण नायकिणीचं रूप नको, नाही तर तो बुझेल. गर्तीच्या गुलाबाचा वास पाहिजे. गर्तीची संपादनी केली पाहिजे. आहे का तयारी? तयारी कसली रे? काय ते गुणवतीला समजलं? होय ग. बघू ग एकदा आई, हा काय म्हणतो तसं करून. शनिवार वाड्यात जिथे पूर्वी दिल्लीवरच्या स्वारीची खलबत चालायची, तिथे आता रावबाजींच्या शेवटच्या बाजीरावांच्या आमदानीत तमासगिरांची ललकारी दुमदुमत होती. म्हणजे अगं अगो बाई, मी म्हटलं तिकडच्या मजलीतला नाचा पोऱ्या निसटला येऊन माझ्या अंगावर दळला. अगं तू श्रीमंत राधाबाई साहेबांची दासी. त्यांच्या या दरवाजापर्यंत तुंतुण्याचे सूर येऊन पोचायची मारामार. तो नाचा पोऱ्या कुठला येऊन आदळायला. अजून नाही का ग संपलं? पुरे झालं म्हणावं. मुलखा वेगळा छंद या तमाशाचा. वीट आला मला, वाटतं निघून जावं कुठंतरी. कसली रे ताट ही? तमासगिरांसाठी बिदागी. या लक्ष्मी रसव काहीच कसं वाटत नाही म्हणते मी. कुठला मार्ग काढला माड्याबाहेर पडायचा? करुणी सडा समाजन गोपी कुंभ घेऊन कुक्षे मुक्तता होम पाहे कमळिनी पासून भ्रमरा पूर्व दिशे मुख धुतले होत से नाश विनरा. अरे हो ना, शेण जर सुपात. हसले का? फुटक्या नशिबाचाच तू. असा जन्मभर शेण गोट्यातच लोळणार. मुलगा वाटतो तुझा हा विठाबाई. हो. काय म्हणत होता ग? किती गोड लागलं कानाला. पारिजातकाच्या फुलांची आठवण झाली मला. होय बाईसाहेब, आपला आशीर्वाद असू द्यावा माझ्या मुलावर. म्हणजे अशीच कवनं होतील त्याच्याकडनं. अगो बाई, म्हणजे यानंच का रचलं हे गाणं? होय, त्याच्या आजोबाचं आहे हे वळण. ती अशीच कवनं करीत. हो ना. नमस्कार कर बाईसाहेबांना. असं बघतोस काय धानजटासारखा? बाईसाहेब, अरे असू दे असू दे. त्या सगळ्या होळकरांच्या बिदागीची ताटं बघून खंत वाटते होय रे तुझ्या मनाला. खंत करू नकोस बाबा. ती बिदागीची ताटं संपून जातील, चटोर लावण्या विरून जातील. पण जोपर्यंत माणसात साजूकपणा आहे तर असल्या भोपाळ्या अक्षय टिकतील. निर्मळ शब्दांनी भरलेल्या गंगेची कावड घेऊन राजलक्ष्मीच्या द्वारी आलास. काय बरं देऊ तुला? बाईसाहेब, द्यायचं काय त्याच्यात? आपण माझ्या पोराच्या गुणाची बूज केली, यानंच आम्हाला आवाज ठेंगणं झालं आणि चांदण्या हाती आल्या. खरंच असंच चांदण्यासारखं, त्याच्या शब्दासारखं अक्षय टिकणारं द्यायला हवं तुम्हाला. जा, खाजगीतल्या शिलेदाराला बोलावलंय म्हणा. हो ना विठाबाई, त्या बिदागीच्या शेकडो ताटात न मावणारी बिदागी मी तुम्हाला आज देते. तुमच्या गुरावासरांच्या दौलतीला अक्षय आधार देईल असं चरवरान मी तुम्हाला इनाम करून देते. हा शिलेदार तुमच्या बरोबर येईल. 2 राऊत येतील. तू पर्वतीच्या कुरणात सकाळच्या प्रहरी पदराखाली लामण दिवा घेऊन जा आणि याच गोड भोपाळीचे स्वर आळून तुझ्या होनाला बरोबर घेऊन पाऊल घाल. दिवा न विसता जिथवर जाशील तितकी जमीन तुझी, तुझ्या गुरावासरांची. दिवा शांत होईल तिथे हा शिलेदार तुला हद्द घालून देईल. बाईसाहेब,
माझ्या मुलाला आपण दूध भात भरवलात. होय, पण हो ना, तुझ्या ओठात आता दुधाचं पावित्रच राहू दे. लावणीच्या नशेचा विटा होऊ देऊ नकोस त्यांना. सायंकाळे एके मेळी द्विजगण आवरे वृक्षे अरुणोदय होताच उडाले करावया पक्षी प्रभात काळी उठून कावडी तीर्थपथ लखे करुणी सडा समाधान गोपी कुंभ घेऊन उठे यमुना जळासी जाती मुकुंदा यमुना जळासी जाती मुकुंदा दध्योदन भक्षे दध्योदन भक्षे आज डाळिंबाचे दाणे नाही मिळायचे. मिरच्या दिन हव्यात तो 2 हव्यात. आनंद कंदा प्रभात झाली उठी सरली राती उठी सरली राती. काय काय गुणवती, गाय मुखानं गंगा ओघळली जशी. म्हण म्हण बघू पुन्हा. काय आत्ता काय म्हणत होतीस ते? तुटक्या पदरावरून सबंध मोहनमाळ कशी दिसेल ते आलं लक्षात. चल आवर लवकर. कुठं? चरचरीत हिरवी शेलारी साडी नेस, कुसुंबी रंगाची तटतटीत चोळी घाल. चल आता, उशीर नको. अरे पण कुठं? आईला तर सांगायला हवं. ते मला सांगता येईल, पण तुझ्याऐवजी मला साडी नेसता येईल. मी आईला सांगतो पूजेचं तबक तयार करतो. पूजेचं तबक? आज नागपंचमीचा दिवस आहे. तुलाही वारूळ पुजायला जायचंय. आत्ता काय करावं? अगं अशी आव असून काय बघतेस? चल ग बये, विस्तारून सांगतो रस्त्यात. असे हारणीसारखे मोठे डोळे नको करूस. अरे जाण्या, अरे ती भांडी काय दूर गेली बघ. अजून हा म्हणतात माझ्या. त्या वारूळ पुजायला बाया निघाल्यात. दिसला का? आली वर्षाची पंचमी जाती आवाजी खेळाया. आली वर्षाची पंचमी जाती आवाजी खेळाया. त्यात घुस. आणि पुढं? पुढं काय ते मी सांगतो. तो हो ना, याच उतरणीवर कुठेतरी असेल जनावर घेऊन. तो बघ हो ना. आणि पुढं? अगं सारखं पुढं पुढं काय करतेस? तिकडे माग बावनकडे शिकडेस, ते तिथं पुढं करायचं. अरे रुसलीस होय, आणि माझ्यावरच. हे बघ गुणवती, होनाची लावणी कुणाला हवी आहे, आणि तिच्या जोरावर सगळी बावनखडी कुणाला जिंकायची? तुला नाही का? मग हा सगळा नखरा त्या होनासमोर करायला हवा. होय, पण कसा करायचा नखरा ते सांगा की. मी तुला नखरा शिकू? छान.
म्हणजे वडारणीजवळ चोळी मागण्यापैकी प्रकार. तुझ्या चालण्यानं, बोलण्यानं आणि नखरेल हावभावानं जर का त्याचं मन पहिल्याच झटक्यात हुरळलं तर अशी चमकदार शब्दांची माळ त्याच्या मुखातून बाहेर येईल बघ, की जशी बिळातून लवलवत येणारी नागिणच. अगं जा जा जा, बायकात मिसळ. अरे त्या गाईने खुर्दा केला बायांचा. कुठं मार लागला का? होय हो. कुठं? मुका मार काही दाखवता येतो? उभं राहता नाही यायचं. आधारा वाचून नाही, मला त्या झाडाखाली नेऊन बसवा बरं. नाव काय तुमचं? हो ना. हो ना. हो ना अजिराव, किती मंजूळ आहे नाव. ऐकल्याबरोबर मोहरांचा पाऊस पडावा तसा आवाज कानात घुमला. बाई, आपण थोरा मोठ्याच्या दिसता. मी गुरं वळणारा गवळी. माझी गाय उधळल्यामुळे तुम्ही पडला. लागलेले दिसत. तुम्ही रानात इतक्याला आम्हाला आता एकट्या कशा जाल? मी पोचू? जायला हवं ना इथून. होय, नाहीतर आई काय म्हणेल. द्या हात मला, उभं राहता येतं का बघते. द्या. हो ना जिराव, जाईन आता मी एकटी. तुम्ही काळजी नका करू. पण पाहून नाही ओसलत. नाही नाही, दुखत म्हणून नव्हे, माझं मन गुंतून पडलं इथं. किती सुंदर देखावा आहे हा. रोज येता तुम्ही इथं तुमच्या गायी घेऊन? होय. किती सुरेख आहेत या पण. मला हे फार आवडतं. हिरवगार रान, निळभोर आभाळ, कलत्या उन्हात पडलेल्या काळसर छाया. आपण गोकुळात तर नाही. मी इथं कशी बरं आले? कृष्णाची बासरी ऐकून धावत आलेली मी राधा तर नव्हे. अगं बाई, ही बासरी कोणाची? तुमची? कुणी वाजवेल कावही, कुणी गाणं म्हणेल. म्हटलं असतं मी, पण मला कोणी शब्द आणि सूर देईल का? तुम्ही द्याल? दिले तर मी माझे प्राण होतील त्यात आणि गाईन. मग इथली फुलं त्या गाण्याच्या तालावर हसत टपटपा पडतील आणि इथली पाखरं त्याच्या तानांचे पदर घेऊन आभाळात उडतील आणि फेर धरून गोफ विणतील. गाणं, शब्द आणि सूर.
पदराखालून बाहेर पडलेलं लेकरं जसं. पटलं ना तुला? पण अजून लावणी नाही ऐकायला मिळाली. काय सांगू तुला, चढण मोत्याची आणि घडण कलावंताची. छबिदार सुरत साजिरी दिसे गोजिरी बरी आवडली समाजा मना. घडी घडी अरे मन मोहन हसून गुण जना देखता नको रे बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसून गुण जना देखता नको रे बोलू मशी. भरम धरिल जन तुझा नि माझा. भरम धरिल जन तुझा न माझा. पहापुरती चौकशी. सजना नको रे बोलू मशी. सजना नको रे बोलू मशी. छबिदार सुरत साजरे छबिदार सुरत साजरी दिसे गोजिरी बरी आवडली समाजा मना. कुठे दिसेना तुझा पुरुष मज. कुठे दिसेना तुझा पुरुष मज. तुझ समरे देखना सजना तुझ समरे देखना. तुझी प्रीत लाधले कुठून रोज नित उठून तुटून जीव पडतो झाले पिशी. सजना नको रे बोलू मशी. सजने नको ग बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसून गुणी जना देखता नको रे बोलू मशी. तीस चटक चांदणे चांदणे चांदणे. दिसतेस चटक चांदणी अगे साजणी. मने तू ठसलीस आमुच्या गडे. मने तू ठसलीस आमुच्या गडे. छंद लागला तुझा आम्हाला रातन दिन फाकडे. रातन दिन फाकडे. एकांती मुखी घालता चकाकतील. एकांती मुखी घालता चकाकतील. माझ्या हातातील चुडे. माझ्या हातातील चुडे. इश्काची चटक लागली. इश्काची चटक लागली. जीवा चांगली रंगली वृत्ती तुझ पाशी. इश्काची चटक लागली. जीवा चांगली रंगली वृत्ती तुझ पाशी. सजना नको रे बोलू मशी. सजने नको ग बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसून गुणी जना देखता नको रे बोलू मशी. इश्काची चटक लागली. इश्काची चटक लागली. जीवा चांगली रंगली वृत्ती तुझ पाशी. रंगली वृत्ती तुझ पाशी. सजना सजना नको रे बोलू मशी. सजना नको रे बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसून गुणी जना देखता नको रे बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसून गुणी जना देखता नको रे बोलू मशी.
भाकर तुकड्याची काही याद आहे की नाही? भूक नाही लागली? तरी परत जनावर घरी परत आली, नाहीतर सासवडासारखी गत व्हायची. काय म्हणावं बाई तरी? काय ग? काय झालं? सासवडचं वारं शिरल्यागत दिसतंय. दुसरं काय व्हायचं? तसं बोलू नको. त्याच्या चुलत्यानं दिमाखानं बिदागीचं ताट दाखवलं, पण होण्याच्या भूपाळीनं ताटात न मावणारी बिदागी मिळवली. छंदिष्ट आहे तो जरा. आपण त्याला सांभाळायला हवं. शास्त्री बुवांनी असंच नाही का सांगितलं? हो ना? अरे बाबा, दिवसभर रानात होतास म्हणून बायको फूस करायला आली. बघ तिच्याकडे जरा. भाकर तुकड्या पुसायला आले. होय ग, तेच सांगते मी. चल, तुझी भूपाळी श्रीमंताच्या सदऱ्यावर गेली नसेल, पण माझ घरात गेली. उन्हापुऱ्या 4 ओळी म्हटल्यास तर यजमानीबाईंच्या कानात बाळ्या बुगड्यासारख्या लटकून राहिल्या. आता तिचं तोंड पुरं कर, मग बघ कशी सज्जेदार नथ घातल्यासारखी शोभेल ती. त्या भूपाळीचं म्हणतेस होय? होय रे. मुक्तता हुबूप आहे, कमलिनी पासूनी भ्रमरा. पुढे काय? तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको. अरे रे, हे रे काय म्हणतोस? काय म्हटलं? तुझं लक्ष नाही ठिकाणार. चल, भूक लागली असेल तुला. निर्जीव बास्तरी ही सूर भरल्याखेरीज शब्द कसे उमटतील? शब्द आले. व्याते मी सुरात गुरफटते. तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे. वधून जाय प्राण घे, जगी ठेवू नको रे. तुझ्या प्रीतीचे रे, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे. वधूने जाई प्राण घेई, वधूने जाई प्राण घेई, ठेवू नको रे. तुझ्या प्रीतीचे रे, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे. वधूने जाय प्राण घे, वधूने जाय प्राण घे, ठेवू नको रे. तुझ्या प्रीतीचे. वधूने जाय
नको रे तुझ्या प्रीतीचे, तुझ्या प्रीतीचे रे तुझ्या प्रीतीचे. याचे ममतेचा लोभ मला कळला आता. कोण्या ठिकाणी आहे जाऊन लावा पता. तिथे चालत जाईन अपंगे स्वतः. जाऊन सांगा की हो जाऊन सांगा की रान भरी होऊ नको रे. वधूनी जाई प्राण घेई, वधूनी जाई प्राण घेई. ठेवू नको रे तुझ्या प्रीतीचे रे तुझ्या प्रीतीचे. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी हो. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी. झड घालून देतो प्राण दीपकाचे वरी. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी. झड घालून देतो प्राण दीपकाचे वरी. हे मी सांगत असताना कागे पडले भरी. रत्न टाकून पदरात गार घेऊ नको रे. वधूनी जाई प्राण घेई, वधूनी जाई प्राण घेई. ठेवू नको रे तुझ्या प्रीतीचे. यावर यावर या. वरच्या दिवाणखान्यात बसायला सांगितलंय नायकाने. या या या. कोण हे? इंदूरच्या होळकराकडील मंडळी. राम राम सावकार, राम राम. उतरली का धुंदी तमाशाची? का अंगरख्याची कटोरी चोळी करणार आहेस? 4 महिने वायदे करतोयस तो अंगरखे शिवून द्यायचे. ठीक आहे, श्रीमंतांचे सोयरे झालात लेका हो तुम्ही तमासगीर. मी तमासगीर? मग बाळा भैरूच्या फडातून वेगळा का झालो असतो? सावकार, या उपर तमाशाचं नाव घ्यायचं ते तुमच्या सारख्याने मनावर घेतलं तरच. काय म्हणतोस? आम्ही काय मनावर घ्यायचं? सावकारी का तमासगिरी? होळकराकडील मंडळी वर बसली आहेत. आलो. हा बाळ्या थांब जरा. बोला सुभेदार, काय म्हणतात यशवंतराव होळकर? काय म्हणतात? आता ते म्हणणार नाहीत. 2 वर्षापूर्वी पुणे दरबारनं विठ्ठोजी होळकरांना हत्तीच्या पायाशी बांधून ठार मारलं होतं. त्याचा वचपा काढणार आहेत ते. आपल्या भावाचा सूड उगवणार आहेत ते पुणे दरबारावर. फार चांगली गोष्ट आहे, पण विठोजींची जी गत झाली तीच यशवंतराव होळकरांची होणार नाही कशावरून? रामाजी नाईक आणि दैवाचे फासेच पडायचे असतील तर यशवंतराव होळकरांची फत्ते होणार नाही कशावरून? आम्ही अगोदर इकडे येऊन पुरता कानोसा घेतला आहे.
पुणे दरबार आता वकील मुत्सुद्द्यांचा नाही, शाहीर आणि तमासगिरांचा आहे. शिलेदार बारगीर हरभरे भरडत आहेत आणि साजिंदे नाचे पोरं 52 खणीत घोडे नाचवत आहेत. पुणे दरबारात आता ढाली तलवारींचा खणखणाट नाही, डफ आणि तुणतुण्याची छक्कड आहे. आता पेशव्यांना लोळवणं म्हणजे यशवंतराव होळकरांच्या हातचा मळ आहे. म्हणून म्हणतो, या नडीच्या वेळी तुम्ही रुपये घेऊन जर आमच्या पाठीशी उभे राहिलात तर उद्या कदाचित यशवंतरावांच्या मेहरबानीनं त्यांची दाम दुप्पटही होईल. आणि आज माघार घेतलीत तर तुमच्या पैशाची आज जी किंमत आहे ती उद्या राहीलच असं नाही. दरबारच उघडा पडल्यावर सावकारांचे जामदारखाने लुटायला काय उशीर. अगदी उघड बोलता की हो सुभेदार. केवळ आपल्याजवळ यशवंतराव होळकरांची तयारी कितपत आहे याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून. वद्यातल्या सप्तमीला शनिवार वाड्यावर पहिला घाला येणार. त्या दिवशी आम्ही सारं पुणे शहर लुटणार आहोत. तसा तिथी निश्चयही झाला आहे. होय रामाजी नाईक, यशवंतराव होळकरांची तशी पत्र आली आहेत. यशवंतराव होळकरांची पत्रच आली आहेत म्हणता, तर रक्कम केव्हाही तयार आहे. व्यवहार रोखीचा आहे. मसुदा दामदुपटीचा तयार करून आणा. बाळ्या, अजून तू इथंच बसलास का? जामदार खाण्यातून कापडाचे ठाणे येत आहेत. तू ठरव तरी एकदा, हातात सुईदोरा नाचवणार आहेस का डब तुंतुण? सुईदोरा तर बापजाद्यापासून पुजलाय सावकार. पण आपल्यासारख्याची सावली भेटली तर बाळाभैरू समोर सवताफळ उभा करण्याची उमेद आहे माझी. का नाही भेटणार सावली? आम्हाला असले तमासगीर हवेच आहे. तमासगिरीच्या रंगानं तुंतुण्याच्या तारा चकाकू लागल्या आणि साऱ्या पेशवाई शिलेदारांच्या भाले तरवारी गंजून गेल्या तर फत्ते आमचीच. मग काय नाही देणार नाही याला सावली? आपल्याला पाहिजे तर विसारापुरती लावडीची लज्जतच बघायची असेल तर 52 खणीत गुणवतीची बैठकच करून दाखवतो. या 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 यमुनाबाई, अरे अरे या बसा. बसा बसा. लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्यात, चालणं ग मोठ्या नखऱ्यात, बोलणं ग मंजुळ मैनेच, बोलणं ग मंजुळ मैनेच. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग, लटपट 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 तुझं चालणं. कांती नवनवतीची, कांती नवनवतीची, दिसे चंद्राची प्रभा ढवळी. जाई चिरविल कवळी, जाई चिरविल कवळी, दिसणार सुकुमार नरमगाल होट पवळी, दिसणार सुकुमार नरमगाल होट पवळी. जशी चवळीची शेंग कवळी, जशी चवळीची शेंग कवळी, दिसणार सुकुमार नरमगाल होट पवळी. तारुण्यपण अंगात झोक मदनाच जोरात, चालणं ग मोठ्या नखऱ्यात, बोलणं ग मंजुळ मैनेच, बोलणं ग मंजुळ मैनेच. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग, लटपट 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 तुझं चालणं. रूप सुरतीचा
प्रीतीचा डोल तेज अनमोल सगुण गहिला जशी का पिंजऱ्यातील मैना जशी का पिंजऱ्यातील मैना हिच्यासाठी कितीकाची जन लोकात झाली दैना हिच्यासाठी कितीकाची जन लोकात झाली दैना अशी ही चंचल मृगनयना अशी ही चंचल मृगनयना हिच्यासाठी कितीकाची जन लोकात झाली दैना लख 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 ते जग जैसे तुटत्या ताऱ्याचं लख 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 ते जग जैसे तुटत्या ताऱ्याचं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं बोलणं ग मंजुळ मैनेचं बोलणं ग मंजुळ मैनेचं नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं बोलणं ग मंजुळ मैनेचं बोलणं ग मंजुळ मैनेचं नारी ग नारी ग तू नायकीन बाळा तू इथं थांबायचं काय कारण? लावणी पुरी झाली पाहिजे. लावणी पुरी झाली पाहिजे म्हण थांबलीस का? हो ना ही वेळ नव्हे. लावणी पुरी झाली पाहिजे. यमुने हा काय प्रकार आहे? गुणवती काय हो यमुनाबाई, या मोहरा पुतळ्या अब्रुदार नायकिणीसाठी आहेत, चौचाल कसबिणीसाठी नव्हे. तुमच्या माडीत हा फाटका माणूस. चुप! कुणाला बोलताय? मी आता म्हणणार नाही. म्हणणार नाही? कुणाला सांगताच हे? आम्ही कोण हे माहित आहे तुला? होळकरांची धाड आली म्हणजे सगळ्या माड्या खाली येते, लक्षात ठेव. मग तुझे डोळे पुसायला बोलव त्याला. सुभानराव यांना आवरा ह, नाहीतर बैठकीचा जसा बेरंग झाला तसा पुढच्या मसरतीचा होईल हा. सुभेदार साहेब चला, चकमकीपूर्वी तरवार परजण्यात आणि परजणाऱ्यानं बोलण्यात काय असेल आहे. क्षुल्लक बैठक ती काय आणि तिथं कोणत्या गोष्टीचा बाबरा करता आहात. चला. यासाठी सगळी सोंग संपादने चालवली होतीस काय? अरे पण हो ना, या तेवढं रागवण्याजोगं काय? हे तुला समजायचं नाही, तिला माहित आहे. नाही हो नाजीराव, असं तोडून बोलू नका. देखावा नायकिनीचा असला तरी देव्हारा गुणवतीचा आहे. आणि त्या देव्हाऱ्यात वाटेचे मुसाफर सजून बसले आहेत. नाही, त्या देव्हाऱ्यात हाच एक देव आहे. हो ना, ही म्हणते खरंय. काय खरंय? तू लावलंस हिच्या नादाला. माझा असापणा तुला बघवला नाही म्हणून नायकिणीची सोबत करून दिलीस. हो नाजीराव, मी तुमचे पाय धरते. माझी काय चूक असेल ती पदरात घाला आणि राग सोडा. कुणा पुढे पदर पसरतेस आणि कुणाचे पाय धरतेस? रानात गुरु वळणाऱ्या गवळ्याचे याची कवना याचे शब्द गाय म्हशीच्या घुंगरूच्या नादात खुडखुडत होती आतापर्यंत. तू आपल्या जिवारीनं सुरेल केली नसती तर तसेच खुडखुडत राहिले असते. गुणवती, माळावरल्या रान गवऱ्यासारखी बेवारशी पडून राहणारी कवना तू आपल्या गोड गळ्यानं उजवलीस म्हणून ती वाहनखनीच्या बाजारात अनमोल ठरली आहेत. कशाला करतेस त्याची आजीजी? होळकरांचे सरदार दरकदार आणि नायकासारखे सावकार इथं आली ती तुझ्याकडे बघून, याच्याकडे नव्हे. मग तू कसली आत? आई काय बोलतेस तू हे? बोलून चालून नायकीन तू. तुला बावनखणीचा बाजार आणि मातभर गिऱ्हाईकाप्रती माझ्या कवनांची आणि शब्दांची चव काय? पण माझे शब्द म्हणजे सौभाग्य खुणांचे मंगळसूत्रातले मणी आहे, ते तू आतापर्यंत मोठ्या दिमाखानं उरावर मिरवलेस. कशा करता? या खुल्या बाजारात आल्या गेल्या गिऱ्हाईकानं केवळ मान मुडून बघावं म्हणून. पण तुला तुझ्या जवारीची आणि गोड गळ्याची घमेंडत असेल तर याच बाजारात माझ्या कवनांची सांदर रस मी स्वतः मांडतो ती बघ. तुझ्यासारख्या 56 नायकिणीच्या नरड्यातून माझ्या कवरांच्या ललकाऱ्या आसमान भेटून जातील त्या आई. एवी तुम्ही माझ्या सोज्वलपणाची हंडी तू फोडलीच, पण तुझ्यासारख्या अवांतर नायकिणीच्या मिळवात त्याचा काला झाल्याची फिकीर कशाला?